ऑटोट्यून बद्दल तर माझं खूप ठाम मत आहे काहीतरी, पण ते आधी ते मान बोलूया प्लीज. आम्हाला खूप स्ट्रॉंग मत आहेत ऑटोट्यून बद्दल. मोठ्या काही पण बोलतात लोकांना ऍक्च्युअली माहिती नहीं. पण मी आधी हे करतो कि इरफान खान अगर बात करेंगे ऑटोट्यून के बारे में तो कहेंगे आजकल के सिंगर जो हैं वो ऑटोट्यून यूज करते रहते हैं, ऑटोट्यून यूज करते रहते हैं, इतना ऑटोट्यून यूज करते हैं कि लगता है कि गाना आता भी है नहीं. मग त्यानंतर तिकडून कार्तिक आर्यन जब ऑटोट्यून के बारे में बात करता है तो ऐसे लगता है कि वो खुद भी ऑटोट्यून यूज करता है, क्योंकि वो खुद भी ऐसे ही बात करता है. उसका आवाज आप लग सकता है कि वो जब ऐसे बात करता है तो ऐसे लगता है कि शायद अक्षय कुमार के जैसे बात करने की कोशिश कर रहा है पर लेकिन बात कर नहीं पा. दैट वाज. और अगर मैं दिखता हूँ स्वीट इनोसेंट स्वामी टाइप का ना, लेकिन एक्चुअली बहुत बड़े आरामी टाइप का. लेकिन ऑटोट्यून ऐसी चीज है ना कि मैं भी यूज करता हूं. तो हे सगळे असे बोलतात. पण माझं असं म्हणणं आहे की ऑटोट्यून नाही का एक वोकल प्रोसेसिंगचा भाग. जसं एव्हरी ऑडिओ दॅट यू हॅव हर्ड ऑन द स्पीकर इज ट्रीटेड. जे आकाशवाणीचा रेडिओ असो का तुम्ही रेडिओवरती गाणे ऐकत असाल किंवा टीव्हीवरती जे काय ऐकता तुम्ही, ते कुठून तरी अॅनालॉग मधनं कुठेतरी डिजिटल कम्प्युटरमध्ये जाऊनच तुमच्यापर्यंत पोहोचले. दॅट मीन्स इट इज ट्रीटेड. वेन इट कम्स टू सिंगिंग, लोकांचं एथिकल मत आणि मॉरल मत असं आहे की बाबा तुम्हाला गाता येत नाही आणि तुम्ही काहीतरी वापरून गाणं त्याला ठीक करता आणि मग हे तर चुकीचं आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत मी स्वतःला सिंगर म्हणत नाही तोपर्यंत एव्हरीथिंग इज फाईन. जर मी ऑटोट्यून वापरून गाणं बनवत असेल आणि मी बाहेरून म्हणतो की मी खूप चांगला सिंगर आहे, तर हे तर चुकीचंच आहे. ह्याला मी मानत नाही. पण मी म्हणतोय की मी चांगला सिंगर नाही बाबा, पण हे टूल मला मिळाले ज्याच्याकडून मी गाणं चांगलं बनवू शकतो. तुम्हाला ऐकायला घाण वाटणार नाही तेवढी काळजी मी घेऊ शकतो. तर ह्यात काहीच वाईट नाही. ऑटोट्यून मी वापरतो कारण मी इतका चांगला नाही गाऊ शकत, तर त्यात काय वाईट आहे. जसं आपण मेकअप लावतो, कॅमेऱ्यासमोर येताना मेकअप लावतो, आपण फिल्टर वापरतो, सगळं वापरतो. तसंच वोकल प्रोसेसिंग मध्ये. आणि त्याला इतकं हे करून टाकलं त्या टर्मला ना की लोकांना असं वाटतं की काहीतरी डब्बा असतो आणि इथून असं बोललं की इथून गाणं बनून निघतं. असं नसतं. इट इज अ वोकल प्रोसेसिंग सिस्टम. त्याचे प्लगइन्स असतात. तुम्ही एक ऑडिओ फॉर्मॅटला तुम्ही चांगल्यातला चांगला सिंगर नेशन मधला तो पण ऑटोट्यून वापरतो. जगातले सगळे लोक ऑटोट्यून वापरतात कारण ते वापरल्याने गाणं चांगलं होतं. जसं रिवर्ब टाकल्याने आपला आवाज चांगला ऐकू येतो, जसं इक्यू केल्याने आवाज स्पष्ट ऐकू येतो, तसंच ऑटोट्यून चांगल्याने तो सुरात येतो अजून जास्त. पण ह्युमनली आपण कम्प्युटराइज्ड इतकं म्हणजे 440 हर्ट्स वर नाही गाऊ शकत. जुन्या काळात लोक म्हणतात की लोक कसे गायचे, मग टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा, कारण तेव्हा इन्स्ट्रुमेंट्स वगैरे सगळे अकॉस्टिकली रेकॉर्ड व्हायचे, तर ते 440 हर्ट्स वर नसायचे कम्प्लिटली. समजा आता एका गाण्यामध्ये व्हायोलिन आहे, ट्रम्पेट आहे आणि असे अजून 2 व्हायोलिन्स आहेत आणि एक फ्लूट आहे. हे सगळ्या गोष्टी 440 हर्ट्स वर ट्यून्ड ह्युमनली पॉसिबल नाही त्याला करणं. तर तेव्हा ते सगळं जेव्हा रेकॉर्ड व्हायचं तेव्हा ते एक बँडविड्थ मिळायची वोकल आर्टिस्टला की ते 439 पर्यंत पण जाऊ शकतात आणि 441 पर्यंत पण जाऊ शकतात. तर असं नाहीच की जुने सगळे लोक एकदम पिच परफेक्टच गायचे, कारण ते इतक्या रेंजमध्ये गायचे तेव्हा ते ऐकू यायचं नाही, एवढं कळायचं नाही, आणि तेव्हा साऊंड क्वालिटी पण एवढी चांगली नव्हती. तर असं नाही की तेव्हा जे खूप सुरात गात होते आणि आता सगळेच बेसुरे गातात, असं नाहीये. पण त्या रेंज त्यांना मिळायची गाण्यासाठी, त्यासाठी ते त्यात चालायचं. आता आपण जे रेकॉर्ड करतो ते सगळं डिजिटल ह्याच्यावरती रेकॉर्ड करतो, विच इज कम्प्युटराइज्ड अँड मेड इन टू 440. तर मी समजा डिजिटल व्हायोलिन वाजवतो तर ती 440 वरच वाजते. तर इकडे ह्याच्या केसमध्ये ह्या सिंगर्सला तेवढी रेंज नाही गाण्यासाठी. ते जरा पण बेसुरे झाले की तुम्हाला लगेच ऐकू येईल. त्याला एकत्र आणण्यासाठी ऑटोट्यूनचा वापर केला जातो आणि ह्यात काहीच वाईट नाही. लोकांना खूप असं राग येतो ऑटोट्यून म्हणलं की, आणि कॉमेंट्स मध्ये पण की साला ऑटोट्यून यूज करता है ऑटोट्यून. हाँ भाई, जो सिंगर तुझे पसंद है वो भी ऑटोट्यून यूज करता है क्योंकि उससे गाना अच्छा बनता है. और ऑटोट्यून यूज करो, मैं तो बोल रहा हूँ गंदा गाना क्यों डाल रहे हो. अगर जर ते सुरात येऊ शकतं ऑटोट्यून तर ऑटोट्यून प्लीज यूज करा. आणि मी तर बिंदास यूज करतो, मी सगळं सांगतो. फक्त मी हे म्हणत नाही मग की मी खूप चांगला सिंगर आहे. मी नाहीये चांगला सिंगर, पण मी गाणं चांगलं बनवू शकतो.